हॅलो फ्रेंड्स, मी विवेकानंद यादव. या व्हिडिओमध्ये आपण स्टेटमेंट पॅटर्न आणि लॉजिकल इक्विव्हॅलन्स यावरची काही एक्झाम्पल पाहणार आहोत. फर्स्ट टाईप ऑफ क्वेश्चन, कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल फॉर फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न. स्टेटमेंट पॅटर्न असा आहे, इन ब्रॅकेट पी अँड निगेशन क्यू इम्प्लाइज अँड इम्प्लाइज इन ब्रॅकेट पी इम्प्लाइज क्यू. या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये दोन कॉम्पोनंट स्टेटमेंट आहेत, पी आणि क्यू. याच्यासाठीच्या ट्रूथ व्हॅल्यूजच्या पॉसिबिलिटीज आपण याआधीही पाहिलेल्या आहेत. त्या पहिल्या आणि दुसऱ्या कॉलममध्ये याप्रमाणे येतील, टी टी, टी एफ, एफ टी आणि एफ एफ. यानंतर कॉम्पोनंट स्टेटमेंटची काही निगेशन्स असतील तर त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज आपण काढून घेऊ. स्टेटमेंट पॅटर्नमध्ये या ठिकाणी निगेशन क्यू आहे, त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यूजच्या अपोजिट असतील. त्या तिसऱ्या कॉलममध्ये याप्रमाणे येतील, टी साठी एफ, एफ साठी टी, टी साठी एफ आणि फायनली एफ साठी टी. यानंतर ब्रॅकेटमधील कॉम्बिनेशनच्या ट्रूथ व्हॅल्यू काढायच्या. यासाठी सुरुवातीला आतील लहान ब्रॅकेट आणि त्यानंतर पुढील मोठे ब्रॅकेट याप्रमाणे ट्रूथ व्हॅल्यू काढत जायच्या. आता आपण पी अँड निगेशन क्यू या ब्रॅकेटसाठीच्या ट्रूथ व्हॅल्यू काढून घेऊया. त्यासाठी आपल्याला पहिल्या आणि तिसऱ्या कॉलमचा यूज करावा लागणार आहे. त्यावरून पी अँड निगेशन क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यूज चौथ्या कॉलममध्ये याप्रमाणे येतील, टी अँड एफ, एफ, टी अँड टी, टी, एफ अँड एफ, एफ आणि फायनली एफ अँड टी, एफ. या ट्रूथ व्हॅल्यू काढताना आपण कंजक्शनच्या ट्रूथ व्हॅल्यूचा रूल यूज केलेला आहे. सिमिलरली पी इम्प्लाइज क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यूज पहिल्या आणि दुसऱ्या कॉलमच्या मदतीनं याप्रमाणे येतील, टी एफ टी टी. या ट्रूथ व्हॅल्यूज काढताना आपण इम्प्लिकेशनच्या ट्रूथ व्हॅल्यूजचा रूल यूज केलेला आहे. आता आपल्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये चौथ्या आणि पाचव्या कॉलममध्ये डबल इम्प्लिकेशन आहे. त्यामुळं चौथ्या आणि पाचव्या कॉलमचा यूज करून आपल्या दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यूज याप्रमाणे येतील, एफ, एफ, एफ आणि एफ. या ट्रूथ व्हॅल्यूज काढताना आपण डबल इम्प्लिकेशनच्या ट्रूथ व्हॅल्यूजचा रूल यूज केलेला आहे. अशा प्रकारे दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नसाठीचा ट्रूथ टेबल तयार झाला. Now, second type of question is using truth tables through the following logical equivalences. First, negation P and Q is equivalent to in bracket P or Q and negation P. या ठिकाणी आपल्याला पहिला स्टेटमेंट पॅटर्न निगेशन P and Q आणि दुसरा स्टेटमेंट पॅटर्न इन ब्रॅकेट P or Q and निगेशन P यामध्ये लॉजिकल इक्विव्हॅलन्स प्रूव्ह करायचा आहे. यासाठी सुरुवातीला दोन्ही स्टेटमेंट पॅटर्नचे ट्रूथ टेबल ड्रॉ करायचे आणि जर त्या दोन्ही ट्रूथ टेबलच्या शेवटच्या कॉलममधील ट्रूथ व्हॅल्यूज आयडेंटिकल आल्या तर त्या दोन्ही स्टेटमेंट पॅटर्नमध्ये लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता स्टेटमेंट पॅटर्नसाठी ट्रूथ टेबल कसा कन्स्ट्रक्ट करायचा हे आपण पहिल्या एक्झाम्पलमध्येच पाहिलेले आहे. या ठिकाणी दोन्ही स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल हा एकत्रच कन्स्ट्रक्ट करून घ्यायचा. म्हणून पहिल्या एक्झाम्पलप्रमाणेच या दोन्ही स्टेटमेंट पॅटर्नसाठीचा ट्रूथ टेबल आपण अशा प्रकारे कन्स्ट्रक्ट करून घेतला. आपण पाहू शकतो पहिल्या स्टेटमेंट पॅटर्नसाठीच्या ट्रूथ व्हॅल्यूज आहेत एफ, एफ, टी आणि एफ. त्याचप्रमाणे दुसऱ्या स्टेटमेंट पॅटर्नसाठीच्या ट्रूथ व्हॅल्यूज याप्रमाणे आहेत एफ, एफ, टी आणि एफ. आणि आपल्या सहज लक्षात येईल की या चौथ्या आणि सहाव्या कॉलममधील ट्रूथ व्हॅल्यूज ह्या आयडेंटिकल आहेत. त्यामुळं फ्रॉम कॉलम 4 and 6 आर आयडेंटिकल. कॉलम 4 and कॉलम 6 आर आयडेंटिकल. Therefore, negation P and Q is equivalent to P or Q and negation P.
म्हणजेच आपल्या दिलेल्या दोन स्टेटमेंट पॅटर्नमधील लॉजिकल इक्विव्हॅलन्स प्रूव्ह झाला. सेकंड, इन ब्रॅकेट निगेशन ऑफ इन ब्रॅकेट P or Q ब्रॅकेट कंप्लीट or इन ब्रॅकेट P or Q ब्रॅकेट कंप्लीट अँड R इज इक्वॅलंट टू R. या ठिकाणी आपल्याला हा पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न आणि दुसरा स्टेटमेंट पॅटर्न R याच्यामध्ये लॉजिकल इक्विव्हॅलन्स प्रूव्ह करायचा आहे. या ठिकाणी दुसऱ्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये फक्त एकच कॉम्पोनंट लेटर आहे R. आता आपण या दोन्ही स्टेटमेंट पॅटर्नसाठी एकत्रित ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करू. या ठिकाणी 3 कॉम्पोनंट लेटर्स आहेत P, Q आणि R. सुरुवातीला आपण त्या सर्वांसाठी ट्रूथ व्हॅल्यूजच्या पॉसिबिलिटीज काढून घेऊ. त्या पहिल्या 3 कॉलममध्ये याप्रमाणे येतील. आता P साठी ट्रूथ व्हॅल्यूच्या 2च पॉसिबिलिटी असतील, T आणि F. सुरुवातीला आपण P ची ट्रूथ व्हॅल्यू T आहे असं गृहीत धरूया. तर P ची ट्रूथ व्हॅल्यू T असताना Q आणि R च्या ट्रूथ व्हॅल्यूसाठी सर्व पॉसिबिलिटीज काढाव्या लागतील. आता 2 कॉम्पोनंट लेटरसाठी ट्रूथ व्हॅल्यूच्या पॉसिबिलिटी आपण याआधीही पाहिलेल्या आहेत. त्या याप्रमाणे येतील, TT, TF, FT आणि FF. अशा प्रकारे P ची ट्रूथ व्हॅल्यू T असताना PQR साठी ट्रूथ व्हॅल्यूच्या 4 पॉसिबिलिटी येतील. यानंतर P ची ट्रूथ व्हॅल्यू ही F ही असू शकते. त्यामुळं P ची ट्रूथ व्हॅल्यू F असताना Q आणि R साठी पुन्हा ट्रूथ व्हॅल्यूच्या 4 पॉसिबिलिटी येतील, TT, TF, FT आणि FF. अशा प्रकारे PQR साठी ट्रूथ व्हॅल्यूच्या 8 पॉसिबिलिटी येतील. आता स्टेटमेंट पॅटर्न्समध्ये कॉम्पोनंट लेटरचं कुठेही निगेशन नाही आहे. त्यामुळं आता आपण ब्रॅकेटमधील कॉम्बिनेशनच्या ट्रूथ व्हॅल्यूज काढून घेऊया. सुरुवातीला पहिल्या आणि दुसऱ्या कॉलमवरून P or Q च्या ट्रूथ व्हॅल्यूज या चौथ्या कॉलममध्ये याप्रमाणे येतील. यानंतर स्टेटमेंट पॅटर्नमध्ये P or Qचं निगेशन देखील आहे. त्यामुळं चौथ्या कॉलमवरून त्या निगेशनच्या ट्रूथ व्हॅल्यूज ही 5व्या कॉलममध्ये F, 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 T, T अशा प्रकारे येतील. आता स्टेटमेंट पॅटर्नमध्ये ऑब्झर्वेशन केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की चौथ्या आणि 5व्या कॉलममध्ये OR आहे. त्यामुळं चौथ्या आणि 5व्या कॉलममध्ये OR घेऊन त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज 6व्या कॉलममध्ये याप्रमाणे येतील. आता या पूर्ण ब्रॅकेटचं म्हणजेच 6व्या कॉलमचं R बरोबर अँड आहे. त्यामुळं तिसरा कॉलम म्हणजेच R आणि 6वा कॉलम यामध्ये अँड घेऊन त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज याप्रमाणे येतील. अशा प्रकारे दोन्ही स्टेटमेंट पॅटर्नसाठी आपण ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करून घेतला. आपण पाहू शकतो तिसऱ्या कॉलममधील म्हणजेच R च्या ट्रूथ व्हॅल्यूज TF, 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 TF अशा आहेत. त्याचप्रमाणे दुसऱ्या स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यू 6व्या कॉलममध्ये अशा प्रकारे आहेत, TF, TF, TF आणि TF. आणि आपल्या लक्षात येईल की ह्या दोन्ही कॉलममधील ट्रूथ व्हॅल्यूज ह्या आयडेंटिकल आहेत. Therefore, column 3 and 6 are identical. Therefore, we prove the logical equivalence. Now, third type of question is examine whether the following statement patterns is a tautology or a contradiction or a contingency. या ठिकाणी आपल्याला दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नसाठी त्याचा ट्रूथ टेबल ड्रॉ करायचा आहे आणि त्यानंतर त्या स्टेटमेंट पॅटर्नच्या म्हणजेच ट्रूथ टेबलमधील शेवटच्या कॉलममधील ट्रूथ व्हॅल्यूच्या पॅटर्नवरून तो स्टेटमेंट पॅटर्न टॉटॉलॉजी किंवा कॉन्ट्रॅडिक्शन किंवा कंटिजेन्सी आहे हे पाहायचं आहे. फर्स्ट, P and Q implies in bracket Q or P. सुरुवातीला दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचा आपण अशा प्रकारे ट्रूथ टेबल ड्रॉ करून घेतला. या ठिकाणी शेवटच्या कॉलममध्ये T, 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 T अशा प्रकारे ट्रूथ व्हॅल्यूचा पॅटर्न आलेला आहे. दॅट इज हिअर ऑल द ट्रूथ व्हॅल्यूज इन लास्ट कॉलम आर
टी, हेन्स इट इज टॉटॉलॉजी. या व्हिडिओच्या सुरुवातीला पहिल्याच एक्झाम्पलमध्ये आपण एका स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट केला होता. त्या ठिकाणी शेवटच्या कॉलममधील ट्रूथ व्हॅल्यूज, सर्व ट्रूथ व्हॅल्यूज ह्या एफ आल्या होत्या. त्यामुळं त्या स्टेटमेंट पॅटर्नला कॉन्ट्रॅडिक्शन असं म्हणता येईल. आता आपण कंटिजेन्सीवरचं एक एक्झाम्पल पाहूया. सेकंड, इन ब्रॅकेट निगेशन पी इम्प्लाइज क्यू अँड इन ब्रॅकेट पी अँड आर. या ठिकाणी 3 कॉम्पोनंट्स लेटर्स आहेत, पी, क्यू आणि आर. त्यावरून त्याचा ट्रूथ टेबल आपण अशा प्रकारे ड्रॉ करून घेतला. या स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यूज म्हणजेच शेवटच्या कॉलममधील ट्रूथ व्हॅल्यूज या अशा प्रकारे आहेत, टी, एफ, एफ आणि एफ. या ठिकाणी सर्वच्या सर्व ट्रूथ व्हॅल्यूज या टी ही नाहीत आणि एफ ही नाहीत, तर त्या काही टी आहेत आणि काही एफ आहेत. दॅट इज हिअर ट्रूथ व्हॅल्यूज इन लास्ट कॉलम आर नॉट सेम, हेन्स इट इज कंटिजेन्सी. थँक यू.